मित्रांनो नमस्कार। देशाच्या तरुणांना झुरळ म्हणणाऱ्यांनी आजचा दिवस कायम लक्षात ठेवावा, कारण ज्या तरुणांना झुरळ समजलं गेलं आज त्याच तरुणांनी देशाच्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला या सरकारला भाग पाडला आहे। भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे आणि त्यांना या देशातील तरुणाईवर प्रचंड विश्वास होता। ते म्हणायचे की 2020 मध्ये या देशातील तरुणांच्या जोरावर भारत देश महासत्ता बनेल। 2020 मध्ये भारत महासत्ता झाला नाही, परंतु 2026 मध्ये या देशाच्या तरुणांनी मात्र एक गोष्ट करून दाखवली, ती म्हणजे महासत्तेतील एका केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यायला सरकारला भाग पाडला आहे। खरं तर ही लढाई आजची नाही, अनेक दिवसांपासून नीट परीक्षेच्या पेपर फुटीवरून देशभर संतापाचं वातावरण होतं। लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू होता आणि त्यात भर म्हणजे भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या देशातील तरुणांना उद्देशून झुरळ हा शब्द वापरला आणि त्या एका शब्दाने देशातील लाखो तरुणांच्या मनात संतापाची ठिणगी पडली। परंतु ते हे विसरले की या देशाचा तरुण अपमान गिळून गप्प बसणारा नाही आणि पुढे याच संतापातून कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच CJP जन्माला आली। खरं तर CJP जन्माला आल्यानंतर त्याची अनेकांनी खिल्ली उडवली, पण पुढे त्याच आंदोलनाने देशभरातील तरुणांना एकत्र आणलं। लोक म्हणतात आजची पोरं फक्त मोबाईलमध्ये असतात, रील बघतात, त्यांना देशाशी आणि देशामध्ये चाललेल्या घटनेशी काही देणं घेणं नाही। आज त्या सगळ्यांना या तरुणांनी उत्तर दिलं आहे आणि ठणकावून सांगितलं आहे की हो आम्ही मोबाईल वापरतो, पण या देशात काय चाललंय हेही बघतो। हो आम्ही सोशल मीडियावर असतो, पण गरज पडली तर रस्त्यावरही उतरतो आणि हो आमच्या शिक्षणाशी, आमच्या भविष्याशी आणि आमच्या स्वाभिमानाशी कोणी खेळण्याचा प्रयत्न केला तर आम्ही गप्प बसणार नाही, हे आजच्या तरुणाईनं दाखवून दिलेलं आहे। आणि त्याचंच फलित म्हणजे आज धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे। हो या देशातील तरुणांच्या एकजुटीचा हा विजय आहे आणि या देशातील सरकारला हा इशारा आहे की तरुणांना कमी लेखू नका। तरुणाई देश घडवू शकते, तर वेळ पडली तर सत्ताधाऱ्यांनाही निर्णय बदलायला भाग पाडू शकते।